देगलूर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय कुलकर्णी सर, कालच त्यांना मी फोन केला होता की सर आवाज येतो का माझा? येत नाही? ठीक आहे, मग जोरात बोल की सर आम्हाला एक असा प्रोग्राम ठेवायचा आहे की त्या प्रोग्राममुळं विद्यार्थ्यांना जो ताणतणाव येतो, म्हणजे अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, इट्स मॅनेजमेंट, ताणतणाव समुपदेशन, तर त्यांना सांगितलं की बाबा आतापर्यंत आम्ही डॉक्टर साहेब आणि मी मिळून जवळपास आम्ही 25 ते 30 कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत. कारण आपण समाजात काम करत असताना काहीतरी आपण समाजात देणं लागतो. आणि ह्या ठिकाणी कसं असतं, आमचा ह्या ठिकाणी उद्देश असा असतं की ह्या कार्यक्रमामुळे एखादा विद्यार्थी जो ताणतणावापासून मुक्त राहिला तरी आम्हाला 100% यश मिळाल्यासारखं असतं. म्हणून आम्ही आमचा कंप्लीट जो वेळ आणि टाइम हा देत असतो समाजासाठी. आणि डॉक्टर साहेब हे MBBS MD अॅनेस्थेशिया आहेत. तुम्हाला काही जणांची ओळख असेल त्यांची किंवा नसेल तर तुम्हाला सांगतो, जे सिरियस पेशंट येतात देगलूर तालुक्यामध्ये ते पहिलं धन्वंतरी हॉस्पिटल डॉक्टर साहेबांकडे जातात. डॉक्टर साहेबांनी सांगितलं पेशंट वाचेल तर वाचेल, वाचणार तर वाचणारच नाही, कारण फायनल असते डॉक्टर साहेबांचं. तरी आम्ही आमची कल्पना असते की बाबा, आणि सर सोबत एक याच्यासोबत एक दुसरं सुद्धा आम्ही कॅम्प घेतो. तो कॅम्प स्नेक बाईटचा असतो, पण या ठिकाणी त्याचा जास्त उपयोग होत नाही कारण ते शेतकऱ्यांसाठी स्नेक बाईटचा यूज जास्त होतो. तर हे सेशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 1 तासाचं सेशन आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकावं आणि निश्चित इथून काहीतरी घेऊन जावं, कारण आम्ही तुम्हाला देण्यासाठीच आलेलो आहोत. आम्हाला फक्त तुमच्या ब्लेसिंग लागतील, बाकी काही लागणार नाही. तर इथून आता काही जास्त मी काय बोलणार नाही. इथून डॉक्टर साहेबांना सांगेन की डॉक्टर साहेब इथून आपलं सेशन जे सुरू करतील. महत्वाच्या सूचना आहेत 2-3. पहिली गोष्ट ही की हा तुमचा माळगे सरांचा रुटीन क्लास नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात या ठिकाणी काही असा स्ट्रेस मध्ये थांबण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला कुठली गोष्ट लिहून घ्यायची गरज नाही. तुमच्याकडे जर कदाचित मोबाईल वगैरे असतील तर सायलेंट मोडवरती ठेवावा. आणि मी जी काही माहिती आपल्याला देतोय तर त्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही वाटलं की काही प्रश्न वगैरे असतील तर ते प्रश्न तुम्ही लिहा आणि प्रोग्राम आपला सेशन संपल्याच्या नंतर प्रश्न विचारता येतील. हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे सर की मी जे हॉस्पिटल चालवतो तर त्या हॉस्पिटलमध्ये मॅक्झिमम लोक जे येतात त्या स्ट्रेस आणि स्ट्रेन मधले असतात. आता सध्याच्याला एक मुलगी ऍडमिट झाली रात्री 12 वाजता, 18 गोळ्या घेतली रात्री 12 वाजता. कारण काय? तर ज्याच्यासोबत लग्न करायचं त्याच्यासोबत करायचं नाही म्हणून. देर आर नंबर ऑफ रिझन्स. तर ह्या संदर्भामध्ये अशा ज्या काही गोष्टी आहेत किंवा रुटीनच्या गोष्टी आपण करायला जात असतो एक आणि होते दुसरंच होत राहत आहे. म्हणून जर ह्याच्यामधून जर आपण जर बारकाईने जर लक्ष दिला तर मला वाटतं याचा निश्चितपणे आपल्याला कमीत कमी एखाद्याला तरी फायदा जरी झाला, माझं सेशन पूर्ण झालं हे मी समजतो. इट्स माय लाईफ, माझं जीवन आहे. या ठिकाणी जर तुम्ही स्वतःला जर या ठिकाणी कन्सिडर केलात, स्वतःला या ठिकाणी जर कन्सिडर केलात की माझं लाईफ आहे, मी आहे, माझी बॉडी आहे, माझं शरीर आहे आणि मी आहे, तर मी कसं राहिलं पाहिजे. इट्स ऑन यू की आपण कसं राहिलं पाहिजे. कसं राहायचं? नेक्स्ट कसं राहायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला हे जे एक फिगर आहे, प्रत्येकाला वाटतं की चांगलं हसत खेळत राहावं. असं कोण आहे की त्याला वाटतं किंवा टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये राहावं म्हणून? असं कोणीच नसतो. प्रत्येकाला वाटतं की इझी गोईंग लाईफ असलं पाहिजे, हसत खेळत असलं पाहिजे. परंतु नेक्स्ट सर, तर हे लाईफ जगत असताना हे जो डेटा आहे तो डेटा लय भयानक आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये जवळजवळ जगभरामध्ये 8 लाख लोक टेन्शन मध्ये जगतात, सुइसाईड करतात. त्याच्यापैकी जवळजवळ 1.6 हे 2023-21 ची आकडेवारी आहे. हा 2026 चाललेला आहे. म्हणजे प्रमाण जो आहे ते भारतामध्ये सर्वात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एका दिवसामध्ये 500 ते 600 लोक देशभरामध्ये सुइसाईड करतात. नेक्स्ट स्लाइड.
याच्यामध्ये काल परवाच्या बातमी आहे की मराठवाड्यामध्ये जवळजवळ 3 सुसाइड्स आहेत, डेथ आहेत. नेक्स्ट स्लाइड. फक्त वेगवेगळ्या ठिकाणामध्ये हे प्रकरण चालतात. नेक्स्ट साइड. स्टुडंट्स असतील, विद्यार्थी असतील, म्हणजे फक्त आपल्या कॉलेजेसच नाहीत तर MIT असेल किंवा नीट असेल, IIM असेल, IIT असेल, प्रत्येक ठिकाणी हे पिक्चर आहे. नेक्स्ट. त्याचं पर्सेंटेज सुद्धा खूप आहे. नेक्स्ट. म्हणजे डेली वेजेस जे काही काम करणारे लोक असतील, हाऊसवाईफ असतील किंवा प्रोफेशनल्स असतील, अनएम्प्लॉयड असतील, एम्प्लॉयड असतील, स्टुडंट्स आणि फार्मर्स. स्टुडंट्सचं प्रमाण हे ऑलमोस्ट 8% आहे. विद्यार्थी, तुम्ही जर कधी कोटाची बातम्या ऐकली असेल किंवा आपल्या लातूरची किंवा नांदेडची आहे, दरवर्षी किमान, सर माळगे सर, माहित आहे, परंतु विद्यार्थी काय होतं की कुठल्या याच्या रुटीन अभ्यास करत असताना काहीतरी असं अचानक काहीतरी घडत राहतं आणि माणूस तो स्ट्रेसमध्ये राहतो. आणि या स्ट्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की ना घरच्यांना सांगू शकतो, ना मित्राला सांगू शकतो, ना टीचरला सांगू शकतो, ना कोणाच्या जवळकीला सांगू शकतो. आणि त्याच्यामधून होतं काय की माणूस हा एकदम त्या फेजेसमध्ये जातो. वरची जी फिगर दाखवली होती त्या फेजेसमध्ये जाऊन जाऊन कुठला तरी निर्णयापर्यंत पोहोचत असतो. नेक्स्ट. एक साधं उदाहरण, एक सिंपल उदाहरण. एक विद्यार्थी आहे, मोनोक्रोटोफॉस. असं खूप काही मोठं रिझन नाही, असं छोटंसं रिझन, त्याचे रिझन्स मी आपल्याला नंतर सांगतो. परंतु होतं काय की येतो तो प्रत्येक वेळेस तुम्हाला घेतल्या मॅक्झिमम सर 90% हे काय अटेम्प्ट, म्हणजे की मला माझ्या या प्रकरणामधून बाहेर येण्यासाठी म्हणून अटेम्प्ट करायला जातात. आणि अटेम्प्ट करता करता त्यांना वेळ भेटत नाही, म्हणजे कोणीतरी घेऊन येत नाही, कोणीतरी आणलं तर त्याला प्रॉपर ठिकाणी आणत नाही, किंवा रस्त्यामध्ये. हे माझ्या लाईफमध्ये गेल्या 2020 वर्षापासून गव्हर्नमेंट हॉस्पिटल ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बघतो की बरेचसे पेशंट रस्त्यामध्ये मरतात, PM करावं लागतं, खूप अवघड गोष्ट राहते. तर ह्या गोष्टी जर कमीत कमी बघितल्या तर हा विद्यार्थी आहे एकदम आल्याच्या नंतर गास्पिंग स्टेटमध्ये होता. नेक्स्ट. नंतर तो व्हेंटिलेटर होता, नंतर त्याला ट्रॅकेस्टॉमी करायला लागली, नाकात नळी, तोंडात नळी, घशात नळी, युरिन मध्ये नळ्या. म्हणजे ह्याचा कधी विचारच केलेला नसतो ना. आपल्याला काय असतो, वा घरी भावानं काही म्हटलं, आई वडिलांना काही म्हटलं किंवा कुणीही काय म्हणलं तर लागलीच टेन्शन मध्ये येतो, रागामध्ये येतो, आणि त्या वेळामध्ये जे भेटेल ते आपण करत राहतो. एक तर महाभाग असा होता की फक्त आई काहीतरी बोलली, सरळ खांबावर चढला आणि तार धरला तुम्हाला, म्हणजे काहीही करू शकतो, काहीच त्याचं इंटेन्शन काही नसतं, काहीच नसतं. परंतु त्याचे नंतरचे जे आफ्टर मॅथ जो राहतो, तो पुढच्या ज्या गोष्टी घडणार राहतात त्या व्हेरी डिफिकल्ट राहतात. नेक्स्ट. नंतर तो नेक्स्ट. म्हणजे ही एक फिगर सांगितली की एक उदाहरण, असे खूप सारे उदाहरण आहे आणि प्रत्येकाचे उदाहरण आहेत. तर हे फक्त विद्यार्थ्याच्या संदर्भामध्येच नाही, हे एव्हरीवेअर. याच्यापैकी बरेचसे आपल्या परिचित असतील. खूप मोठे हे होते मध्य प्रदेश मधले महाराज, बाबू महाराज, बाबा महाराज, निशा असेल, हे डायरेक्टर आहेत. हे कॅफेचे खूप मोठे सिद्धार्थ हे आहेत. आणि रोहित वेमुला एक मुलगी आहे, PG करणारी, गायनेकोलॉजिस्ट, सहकार्याने त्रास दिला म्हणून सुसाईड केलेली. नेक्स्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इट हॅपन्स एव्हरीवेअर. तर ह्याच्यासाठी कारण काय, तर काही जेनेटिक असतील, काही एन्व्हायरमेंटल असतील, काही फॅमिली असतील, पर्सनल वरती. आपण जे बोलतोय ते पर्सनल वरती बोलतोय. नेक्स्ट. पर्सनलचे प्रॉब्लेम काय, मॅक्झिमम प्रॉब्लेम जे सर्वेच्या अंतर. हा जो माझा टॉपिक आहे ना, हा सर हा म्हणजे अकॅडमिक त्यानुसार आहे, म्हणजे जेवढे काही याच्यामधले जे काही सांगतात ते खरी माहिती आहे, म्हणजे तुम्हाला याच्यावरती हे करू शकता, म्हणजे असंच हा काहीही सांगायचा प्रकार नाही आहे. म्हणजे जे सांगणार ते पूर्णच्या पूर्ण स्टडीच्या अंतर्गतच सांगणार. दिस इज अ कम्पॅरिझन विथ अदर्स. जे स्ट्रेस येण्याचे कारण आहे ते मॅक्झिमम आपण जे इतरांसोबत आपली कम्पॅरिझन करत राहतो, तर ती कम्पॅरिझन फुलफिल करण्यासाठी मग आपण काहीतरी पावलं उचलत राहतो. सेकंड इज द एक्सपेक्टेशन, की आपल्या सर्वच्या सर्व रिलेटेड जे कोणी असतील त्यांच्याकडून आपल्या बऱ्याचशा आशा आणि अपेक्षा राहतात. आणि जेव्हा अपेक्षा आपल्या ह्या फुलफिल होत नाहीत तेव्हा एक्सपेन्सेस आहेत आपल्याकडे, जे आर्थिक चणचणीच्या मधून सुद्धा बऱ्याचशा ह्या गोष्टी होत राहतात. आणि सेकंड इज अ इकॉनॉमी, म्हणजे रिच असेल, पुअर असेल, कुणी असेल, प्रत्येक जण काय ते की याचे शिकार झालेले आहेत. नेक्स्ट. विच इज द वे.
मग ह्या सर्व टेन्शनच्या माध्यमातून आपल्याला कुठला तरी रस्ता असला पाहिजे. मग हा रस्ता आहे कोणता? आपला आवाज येतो का मागे? की आपला नेमका एक्झॅक्टली रस्ता कोणता असला पाहिजे. बरेचसे गोज ऑन द रुटीन वेज, मॅक्झिमम लोक या रुटीन वेने जात राहतात, परंतु खरा मार्ग जर पकडायचा असेल, कारण आपली एक स्टेप चुकली आयुष्याच्या प्रत्येक स्टेप चुकत राहतात. ह्या स्टेप्स जर दुरुस्त करायच्या असतील तर आपल्याला मार्ग मुख्य निवडावा लागेल की खरा मार्ग कोणता आहे. नेक्स्ट, जेव्हा कधी एक्झामचं टेन्शन असेल, कुठल्याही टेन्शन मध्ये येणारे जनरली लोक काय करतात? पहिल्यांदा दारूच्या आहारी जाणारे असतात. काही जण असे मागे जे इन्सिडेंट झाले, हँगिंग असतील, पॉइझनिंग असेल, सुइसाइड असतील. काही जणांना वाटते की चला थोडस हॉटेलिंग वगैरे करूयात. काही जण जातात, सिनेमा बघतात, टूर करतात, योगा असेल, काही मेडिटेशन असेल, मेडिकेशन असेल, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. जवळपास जगभरामधले तुम्ही कुठलेही एक 5 लोक घ्या, 5 पैकी एकाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, ही इज डिस्टर्ब, आणि त्यांना मेडिकेशनची आणि डॉक्टरांची गरज आहे. आणि एकदा का तुम्हाला सायकॅट्रिस्ट कडे जर गेलात तर त्याच्यापासून सुटका होण्याचे चान्सेस खूप खूप कमी. तुमच्या आसपास तुम्हाला हे कॉमनली लोक दिसतील. नेक्स्ट सर, मग ह्याच्यासाठी काय करत राहतो? बरेचसे लोक काय करत राहतात? हा कॉमन ब्लॅक पायामध्ये असेल, एक सायकोलॉजिकली आपल्याला वाटत राहतात. मी बऱ्याच विचारलं किंवा नेमकं एक्झॅक्टली हे काय आहे, म्हणजे काळा धागा जो पायामध्ये बांधतात तर कशासाठी बांधतात? तर त्याचं उत्तर आलं की जी बाहेरची शक्ती आहे ते काळ्या धाग्यामुळे मध्ये एंट्री करत नाही. मग मी त्यांना म्हणलं की बाबा रे, आपल्या डोक्यावरती एवढे सारे नैसर्गिक केस दिलेले आहेत, दे आर ऑल्सो ब्लॅक. मग ह्या बाहेरची जे आपत्ती आहे ते आपल्या शरीरामध्ये का घुसेल? बट नॉट, हा फिलिंग आहे. काही जण म्हणतात आपल्याकडे कॉमन गोष्ट आहे कंदुरी करणे. की घरामध्ये कंदुरी करण्याचं एकमेव रिझन की माझ्या लेकराला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं भलं होऊ दे, माझ्या लेकराला मुलं होऊ दे, असं नाना प्रकार आहेत. आणि त्याच्यामधून सर्रास होते आपल्याकडे. हा जो प्रकार आहे. सेकंड आहे की आपल्याला वाटतं किंवा कुठल्या तरी एखाद्या मंदिराला गेलं, अनुवानी पायाने गेलं, उपवास करून गेलं, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपला त्या ठिकाणी आपला काहीतरी सुटू शकेल का? याच्यामध्ये मी क्लिअर सांगतो आपल्याला की आपल्या कुठल्याही ज्या काही श्रद्धा असतील कोणावरती, कुठल्याही मंदिरावर असतील, कुठल्याही असेल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. की मी जे सांगतोय की तिथं गेल्याच्या नंतर तरी आपल्याला रिलीफ भेटतं का? नंतर हे काय निर्मल बाबा सर, यांची फीस किती असते माहित आहे? एंट्री फीस 2000 to 3000, आणि तो हॉल लागलीच बुक होतो, ऑनलाईन होत असतो, म्हणजे पर पर्सन बरं का. आणि त्यांनी काय सांगतात की जर एखाद्याला आपल्यापैकी कोणाला जर मी समस्या विचारली की बाबा तुझी समस्या काय आहे, तर त्यांनी सांगणार की तुला कुठल्या तरी बाबाकडे जावं लागेल किंवा कुठल्या तरी ठिकाणी जावं लागेल. तर अशा प्रकारचे सोल्युशन्स देत राहतात ते. नंतर आहे योगा आहे, आणि इज अ सायंटिस्ट, म्हणजे जे काय आपण जे बोलणार आहोत सायंटिफिकली बोलणार आहोत. नेक्स्ट, देर आर 2 एक्स्ट्रीम लाईफ ऑफ, की जगण्याचे 2 प्रकार जगतात. काही जण खूप म्हणजे खाओ पिओ मजा करो ऐश करो, आणि काही जण बरेचसे आपल्या जीवाला पूर्ण यातना देऊन की मला काहीतरी भेटलं पाहिजे. जसं आता नाशिकला कुंभमेळा आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघसाल की एका पायावर उभा टाकणारी माणसं आहेत, हात वर उभं करून राहणारी माणसं आहेत. दिज आर द 2 एक्स्ट्रीम लाईफ ऑफ लाईफ. हे चंगळवादाकडे जाणारे खूप सारे लोक आहेत आणि काही याच्याकडे जातात, परंतु विच इज द एक्झॅक्टली वे. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये जर त्या वेनं जर जायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टीकडे बघावं लागेल. एक आहे फिजिकल, मेंटल अँड सोशल. म्हणजे WHO ने एक व्याख्या केलेली आहे की नेमका माणूस, हेल्दी माणूस कसा समजायचा. हेल्दी माणूस समजण्यासाठीच्या 3 क्रायटेरिया आहेत. फर्स्ट क्रायटेरिया, ही शुड बी फिजिकली फिट. सेकंड क्रायटेरिया, ही शुड बी मेंटली फिट. अँड थर्ड इज अ सोशल वेलबिंग. सोशल वेलबिंग म्हणजे जेव्हा कधी तुम्ही 4 माणसामध्ये जाता त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बरं वाटलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सोशल वेलबिंग. त्या ठिकाणी आपल्याला ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे. नेक्स्ट, मग 3 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पहिली गोष्ट फिजिकल, सेकंड इज अ मेंटल, थर्ड इज अ सोशल.
फर्स्ट थिंग इज फिजिकल जे आहेत ते फिजिकलच्या बाबतीमध्ये इंडियन्स आर व्हेरी व्हेरी पुअर, की आपण आपली शरीर प्रकृती जी आहे BMI नुसार जी ठेवायची असेल तर ती अजिबात ठेवत नाही. का ठेवत नाही तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, रेग्युलर एक्सरसाइज, अडेक्विट रेस्ट अँड डाएट. 3 गोष्टी फिजिकल ठेवण्यासाठी फक्त 3 गोष्टी लागतात. एक आहे रेग्युलर एक्सरसाइज. रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे इट शुड बी कंटिन्यू. जसं आपण डाएट घेत असतो तसं शरीराला एक्सरसाइज लागते. एक्सरसाइज लागण्याचं कारण काय, समजा तुमच्या शरीरामध्ये बऱ्याच वेळेस पिंपल्स होत राहतील, बॉइल्स होत राहतात, अपसेस होत राहतात, ज्या काही गोष्टी होतात तर त्या जे डायजेशन सिस्टीम राहते आणि एक्सक्रिटरी सिस्टीम राहते, तर सेम फॉर्म्युला इज इन द अवर सेल. हे विद्यार्थी कोणते आहेत सर? सायन्स. जे सायन्सचे विद्यार्थी असतील की सेल्युलर लेवलवरती जेव्हा आपण हे करतो की त्या ठिकाणी सुद्धा सेलमध्ये इनपुट असतं आणि आउटपुट राहतं. इनपुट होत राहण्यासाठी आणि आउटपुट घेण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज खूप गरजेची असते. म्हणून दिवसभरामध्ये सकाळच्या टायमाला 1 घंटा कमीत कमी प्रत्येकासाठी लागतो. आपल्या मुलांसाठी सुद्धा लागतो, अडल्टसाठी तर लागतो, परंतु मुलांना सुद्धा ही एक्सरसाइज गरजेचं राहते दिवसभरामधून एकदा तरी, किंवा आठवड्यातून कमीत कमी 3 डेज. अडेक्युट रेस्ट. अडेक्युट रेस्ट म्हणजे नॉट ओनली फिजिकल, इट इज अ मेंटल ऑल्सो. म्हणजे झोपण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस मोबाईल एक्झॉस्ट होत राहतो, मोबाईलवरती सुद्धा. न्यूट्रिशन कसं घेतलं पाहिजे, डाएट कसं घेतलं पाहिजे. नेक्स्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डाएटच्या, तर तुमची शरीर प्रकृती चांगली ठेवण्यासाठी तुमचे जेवढ्या काही बॉडी मधल्या 11 सिस्टीम्स आहेत, बॉडी इज मेड अप ऑफ ऑलमोस्ट 11 सिस्टीम्स. त्या 11 सिस्टीम म्हणजे ज्या मेजर सिस्टीम्स आहेत, ब्रेन, हार्ट, लंग्स, किडनीज, तर ह्या ज्या गोष्टी जर मेंटेन ठेवायच्या असतील तर तुम्हाला याची आवश्यकता नाही. तर हे हार्ट अटॅकचे कॉमन प्रकार वाढले सर यंग एज मध्ये. नेक्स्ट. तर त्याचा वापर क्लिक करा. हा, ह्याला वापरा. बाण आहे ना, सिस्टम ॲरो घ्या. ॲरो कोणता ॲरो माहित आहे सर, एकदा सांगा. त्यांचंच होतं ना, आपली सिस्टम आपल्याला माहिती होतं. तर हे जे आहे, हा नेक्स्ट. नाउ इफ ही कम्स, हे आपलं जे तुम्ही कॉम्प्युटर बघत असाल तर दिस इज द सेम सिस्टम. ब्रेन कंट्रोल एव्हरी ऑर्गन्स. बॉडीमध्ये जेवढे काही 11च्या 11 सिस्टीम्स आहेत, त्या सर्वच्या सर्व सिस्टीम्स कंट्रोल करणारे युनिट म्हणजे ब्रेन. आणि ॲफरंट रिसेप्टर, ज्या काही गोष्टी आपण वातावरणामधून, परिस्थितीमधून घेत असतो, दीज आर 5 सेन्सेस. डोळे असतील, तुमची जीभ असेल, नाक असेल आणि तुमची स्किन असेल, तर ह्या ज्या सर्वच्या सर्व ॲफरंट रिसेप्टर असतात, हे आपण परिस्थितीनुसार आपण रिकलेक्ट करत राहतो आणि ब्रेन मग त्याला प्रोसेस करतं आणि त्याच्यानंतर मग आउटपुट भेटत राहतं की आपण रिॲक्शन कशी करायची. या ठिकाणी जेव्हा मी शिकवतोय, हे शिकवत असताना आपण किती अलर्ट आहेत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये खरंच याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, तर हे ऑल आवर सेन्सेस, आपले सेन्सेस ठरवतात आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या पुढची प्रतिक्रिया देत राहतो. नेक्स्ट. नंतर हे जर गोष्टी करायच्या असेल तर फर्स्ट थिंग इज अ प्युरिफिकेशन ऑफ अवर सेल्फ. म्हणजे ज्या गोष्टी आपण बाहेर शोधत राहतो, जी पहिली स्लाइड तुम्हाला दाखवलेली असते, या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर या बाहेरच्या एक्सटर्नल जे काही गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही पूर्णतः कट करून स्वतःकडे बघावं लागेल. जसं कुंभला गेल्याच्या नंतर किंवा याला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपले सर्व पापक्षालन करतो, पाप धुवून जातात म्हणतात. तर ती गोष्ट वेगळी झाली, ती आध्यात्मिक गोष्ट झाली. परंतु आपल्याला स्वतःला पर्सनली जर प्युरिफाय करायचं असेल, शुद्ध करायचं असेल, शुद्धीकरण जर करायचं असेल, तर पहिल्यांदा काय करावं लागेल, आपली बॉडीनं तुम्ही कुणाला हार्म करायचं नाही, किलिंग. तुम्ही कुणाला, प्राण्याला नाही, पक्षाला नाही किंवा इतरांना हार्म करणे नाही. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही उलट करणे, म्हणजे मी काय सांगतो की करू नका. दुसरं आहे की कुठल्याही वस्तू कुणाची न घेणे. आणि तिसरं आहे फिजिकल. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त
प्रॉब्लेम सुरू होत राहतात. सेकंड आहे स्पीचेस, टॉकेटिव्हनेस. जेव्हा कधी आपण बोलतो तर त्या बोलण्यामध्ये एक प्रोसेस आहे. बोलण्याचा खूप महत्वाचा पार्ट आहे की तुम्हाला तुमचे टीचर्स शिकवणारे असतात. काही टीचर्स खूप आवडत असतील, काही टीचरसाठी तुम्ही आवर्जून अटेंड सुद्धा राहत असतील, आणि काही टीचर शिकवत असताना बऱ्याच वेळेस आपण नको जाऊ दे काही कामाचं नाही म्हणत असते. टॉक, हाऊ टू टॉक. तर हे हाऊ टू टॉक आहे, तर हे शिकणं खूप गरजेचं राहतं. तुमच्या बोलण्यावरती तुमच्या सगळ्या गोष्टी, मॅक्झिमम गोष्टी ह्या अवलंबून राहतात बोलण्यावरती. थर्ड इज अ माइंड. इट्स अ ग्रीडी माइंड. आपण इतरांचा उगाच हेट करत राहतो, उगाच कुणावरती रागवत राहतो, आणि आपण सुद्धा गेनसाठी हे करत राहतो. नेक्स्ट, तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. एका देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, कॉन्फरन्स चालू आहे, लाईव्ह आहे, परंतु ही त्यांच्यासोबत एक पेन आहे, त्यांच्या हातामध्ये सोन्याची पेन आहे, खिशामध्ये टाकली. म्हणजे ज्या एखाद्या देशाचा हे माणूस राष्ट्राध्यक्ष असल्यानंतर त्याला काही गोष्टीची कमी असते का? परंतु प्रवृत्ती. दुसरं हे प्रकरण आहे, तुम्हाला मारल्याच्या नंतर त्याचे परिणाम तर भोगावेच लागत राहतात. थर्ड आहे, हे सध्या 3 जण जेलमध्ये आहेत, ज्यांचे करोडो भक्त आहेत देशाभरामध्ये, परंतु एवढं वय असताना सुद्धा त्यांनी मुलींचे लैंगिक शोषण केलेले लोक आहेत, आणि हे आहेत पळून गेलेले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बॉडीवरती डायरेक्टली परिणाम करणार आहे. आता हे आहेत स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, टोबॅको आहे. कॉलेजचे विद्यार्थी जेव्हा 10वी पर्यंत कुणी सहसा घेत नाही सर, परंतु जसे कॉलेजमध्ये येतात कॉलेजचं फिलिंग वाटलं पाहिजे, आणि फिलिंग वाटण्यासाठी मग स्मोक, टोबॅकोज, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हे आपण आपली बॉडी डॅमेज करण्यासाठी आपण सुरुवात करत राहतो. ह्याच्यामधून आउटपुट असं कुठल्याही प्रकारचं भेटत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामधून आउटपुट भेटणाऱ्या गोष्टी नाही त्या, परंतु जी काही आपली डॅमेजेस आहेत त्या डॅमेजेसची सुरुवात होत राहते इथून. नेक्स्ट, तर हे सुधारावं कसं? या सुधारण्यासाठी हाऊ टू बिहेव विथ अदर्स. एक गोष्ट झाली की आपण हाऊ टू बिहेव विथ अवर सेल्फ, आपण आपल्या सोबत कसं राहिलं पाहिजे किंवा आपण आपलं शुद्धीकरण कसं केलं पाहिजे. दुसरं नेक्स्ट आहे की हाऊ टू बिहेव विथ अदर्स, की इतरांसोबत जेव्हा आपला परिचय, आपला क्लासमध्ये आल्यानंतर आपल्या मैत्रिणी राहतात, क्लासमध्ये आल्यानंतर आपले टीचर्स राहतात, घरी गेल्यानंतर आपले पॅरेंट्स राहतात, ह्या सगळ्यांसोबत कसं बिहेव करण्यासाठी हे आपल्या सर्वच्या सर्व बिहेवियरच्या संदर्भामध्ये आपण टीच केलं तर हे इतरांसोबत आपले व्यवहार जर चांगले असतील, सन्मानजनक असतील, तर तोच सन्मान आपल्याला सुद्धा रिबॅक भेटत राहतो. नेक्स्ट, दिस इज एक रेमंडचं कम्प्लीट मॅन म्हणून एक आडा येत होते. आता त्या खुद रेमंडच किती परेशानीमध्ये त्याला स्वतःच्या बापालाच रस्त्यावर आणलेला आहे. तर हा कम्प्लीट मॅन जर आपल्यामध्ये यायचा असेल किंवा कम्प्लीट वुमन जर आपल्याला व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्या की पहिल्या गोष्टी सांगितलेल्या की इट्स अ प्युरिफिकेशन ऑफ सेल्फ, सेकंड इज अ हाऊ टू बिहेव विथ अदर्स, अँड थर्ड इज अ कॅरेक्टर, पीटी, फ्रेंडशिप. जे आपलं स्वभाव आहे, आपला गुणधर्म आहे, आपलं कॅरेक्टर आहे, आपल्या या कॅरेक्टर्सनुसार ठरवलं जातं की कोण कसं आहे ते, आपलं वागणं कसं, आपलं बोलणं कसं, आपलं बिहेवियर कसं, ह्या संदर्भामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपण आपल्या मनामधल्या ज्या काही भावना आहेत, क्लेश भावना असतील, त्या सर्व दूर करून कसं प्युरिफाय कसं होता येईल, तर ह्या संदर्भामध्ये. दुसरं आहे लर्निंग हायर एज्युकेशन. तुम्हाला एज्युकेशन शिवाय पर्याय नसतो. तुम्ही जेव्हा कधी एखादा साधा माणूस 10वी पर्यंत शिकतो, त्याचा व्यवसाय हा खूप छोटा राहतो. जो कॉलेजमध्ये शिकतात त्यांचा व्यवसाय मोठा असतो, आणि जे प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये जातात, नामांकित कॉलेजेसमध्ये जातात, त्यांचा प्रोफेशन वेगळाच राहतो. आणि ही खरी गोष्ट आहे की जर तुमच्यापैकी कुणीही जरी ठरवलं की मला MPSC असेल, UPSC असेल, किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, किंवा स्पोर्टमध्ये मला पुढे यायचं आहे, फर्स्ट यायचं आहे, तर यू रिक्वायर्स ओनली 3 to 5 years. कडी मेहनत, लगन मेहनत आणि नॉनस्टॉप आपण जर डिसाईड केलं की मला त्या ठिकाणी जायचंच आहे, तर माणूस आपल्यापैकी कुणीही जाऊ शकतो. इट्स अ ट्रू फॅक्ट. परंतु त्याच्यासाठी मात्र
तुम्हाला स्वतःचे परिश्रम तेवढे घेत राहावं लागतात. विजडम इट इज अ डिफरंट थिंग. तुम्ही नॉलेज घेणं वेगळी गोष्ट आहे. नेक्स्ट, तुम्ही जे नॉलेज घेता स्वतःचं नॉलेज घेणं वेगळं आणि शहाणपण वेगळं. एखादा माणूस, एखादा प्रोफेसर असेल, टीचर असेल, प्रिन्सिपल असेल, कलेक्टर असेल, IAS ऑफिसर असेल, एखादा मंत्री असेल, परंतु त्याचं वागणं चांगलंच असेल असं काही नाही. परंतु एका साध्या माणसाचं, जो शेतकरी असेल किंवा साधा माणूस सुद्धा राहतो, तो सुद्धा चांगल्या खुशीने राहू शकतो आपल्या घरामध्ये. हे स्पॅन जो आहे खूप छोटा स्पॅन कालावधी असतो. जेव्हा आपण जन्मतो, राहतो आणि ह्या वयामध्ये येतो, अडोलसंट, सारा तुमच्या नेक्स्ट लेवलला, आजच्या घडीला तुम्ही ह्या लेवलला आहे, परंतु नेक्स्ट लेवलला तुम्ही या ठिकाणी येत आहेत, तुमच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात. तुम्हाला या जबाबदाऱ्या घराच्या पेलावं लागतात, संसाराच्या पेलावं लागतात, इकॉनॉमिकल पेलावं, साऱ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती या टायमाला येतात. नेक्स्ट टू दिस, आताच्या घडीला ज्या ठिकाणी आहे तुम्ही त्या ठिकाणी, आणि त्याच्यानंतरची जी फेज आहे, तर साहजिक आहे तुम्हाला आजार कोणता नाही तर कोणता लागणारच आहे. इट डिपेंड्स ऑन यू, की तुम्ही कसं राहता. अगोदरचं जसं सांगितलं की तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमचं डाएट कसं आहे, तुमचं एक्सरसाइज कसं आहे, त्यानुसार ठरतं की तुम्ही कसं राहता. जर तुम्ही बघितलं की तुम्हाला जर एक 35 वर्षाचा माणूस आणि 65 वर्षाचा माणूस, 20 वर्षाचा गॅप जरी असेल, तर 65 वर्षाचा माणूस 35 वर्षाचा दिसतो आणि 35 वर्षाचा माणूस 65 वर्षाचा दिसतो. ओनली ड्यू टू युअर बिहेवियर, एक्सरसाइज, डाएट, ह्याच्यामुळे फरक पडतो. कारण तुमचं जे क्रॉनॉलॉजिकल एज असतं, इट डझंट मॅटर, हे तर वाढणारच आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही. परंतु जे बायोलॉजिकल एज आहे, जर तुम्हाला शुगर नसेल, जर तुम्हाला BP नसेल, जर तुम्हाला अदर डिसिजेस नसतील आणि तुम्ही फिट जर असाल, तर तुमचं बायोलॉजिकल एज हे जास्त असतं. तर हे बायोलॉजिकल एज मेंटेन करण्यासाठी हा सगळा खटाटोप आणि उपद्व्याप करावा लागतो. नेक्स्ट मला वाटतं आपला बराचसा वेळ घेतलेला आहे. एक लास्ट शेवटची स्लाइड असल्यासारखी आहे. मी आतापर्यंत आपल्याला जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या आपल्याला कितपर्यंत कळलेल्या आहेत आणि ह्याचं कितपर्यंत आपण इम्प्लिमेंटेशन करत राहता. कमीत कमी तुम्हाला आवडलं का नाही आवडलं, कमीत कमी एवढा तरी तुम्ही कॉमेंट द्यावा संपल्याच्या नंतर. मी एक शेवटची स्लाइड आहे, या ठिकाणी आपल्याला स्वतःला, जेव्हा मी पहिली स्लाइड तुम्हाला दाखवली होती, याच ठिकाणी तुम्ही ती पण स्लाइड कन्सिडर करायची. या ठिकाणी जेव्हा आपण स्वतः आहोत, तर आपल्याला या ठिकाणी आपले पॅरेंट्स राहतात. आपलं बिहेवियर कसं आहे पॅरेंट्स सोबत आपला संवाद आहे का, किंवा पॅरेंट्स सोबत आपण कसं वागतो. नेक्स्ट आहे की आपण आपल्यासोबत जी काय आपली फॅमिली होणार आहे त्यांच्यासोबत आपण कसं वागतो. आपले गुरुजन आहेत, आपले टीचर्स आहेत, ह्यांच्या सोबत आपण कसं वागतो. आपल्या इथं काम करणारे लोक आहेत, त्यांच्याबद्दल आपण कसे वागत असतो, किंवा आपण या ठिकाणी जमा झालेलो आहे, गॅदर झालेलो आहेत, आपण आपले फ्रेंड्स आहेत. तर हेच सर्वच्या सर्व फॅक्टर्स आहेत तुमच्या आजूबाजूचे. तुम्हाला एकदम सुखी आणि समाधानी राहण्याचा जो फॉर्म्युलाच आहे, तो फॉर्म्युला आपल्या जवळच आहे, एक्सटर्नल इतरत्र कुठेही नाही. आणि तो फॉर्म्युला मेंटेन करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जर व्यवस्थित मेंटेन केल्या, तर माणूस स्वतःचं आयुष्य व्यवस्थित सुखानं आणि चांगल्या व्यवस्थित रीतीने काढू शकतो. नेक्स्ट, थँक्यू. हे जो सेशन घेतलेला आहे याच्याबद्दल मला वाटतं आपल्यापैकी कोणाला जर काही प्रश्न असतील तर एक प्रश्न विचारू शकता. आणि सोबतच आपल्याला याच्याबद्दल म्हणजे आवडला नाही आवडला काहीतरी कॉमेंट एक दोघांनी दिले तर बरं होईल आम्हाला. धन्यवाद, सर्वांचे आभार. शांततेने आभार.